नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक। मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलचा हा फर्स्ट टाइम पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा, तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना 2024 साठी जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, पेड काउन्सिलिंग, ज्यामध्ये आम्ही नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत ऍडमिशन करूनच देणार, सर्व प्रोसिजर करायची असेल तर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने आम्ही काउन्सिलिंग सुद्धा करतो, फक्त अगदी कमी फीस मध्ये। तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, कारण की आम्ही फक्त 100 विद्यार्थी घेतो, 50+ विद्यार्थी मिनिमम आमच्याकडे जॉईन झाले आहेत। आणि चला, तसं तुम्ही बघितलंच असेल थंबनेलवर की 2024 मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक व्हिडिओ बघा। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा प्रश्न माझा असा असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांना, की 2024 मध्ये आतापर्यंत जर रेशो आपण बघितला तर जेव्हापासून 2015-16 पासून नीट एक्झाम लागू झाली तेव्हापासून हा 2024 मध्ये एवढे विद्यार्थी एक्झामला बसलेले आहेत की 25 लाख विद्यार्थी आतापर्यंत बसलेले आहेत। ओके, हे 8 ते 9 तारखेपर्यंत होते। आता 16 मार्च परत एक्शन डेट केली एनटी वाल्यांनी, तर आता मिनिमम 4 ते 5 लाख परत विद्यार्थी बसणार आहेत। म्हणजे कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकता की कॉम्पिटिशन 30 लाख विद्यार्थी आहेत आणि शीट तेवढ्या काहीच नाहीये। तर त्याच्यामुळे तुम्ही समजू शकते की कॉम्पिटिशन किती असेल। तर तुम्हाला काय करायचं आहे की एवढंच आहे, ज्या विद्यार्थ्यांना जेवढा स्टडी करता येईल तेवढा स्टडी करावा, जेवढी प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला जेवढा प्रॅक्टिस करता येईल, आणि जेवढा बायोलॉजी सब्जेक्ट मध्ये तुमचा जो स्कोर आहे स्कोर वाढवता येते, कारण 360 मार्काला नीट मध्ये बायोलॉजी सब्जेक्ट येतो। जरी तुम्ही स्टडी करून सर्व गोष्टी करून जर तुमचा स्कोर वाढत नसेल आणि जर तुम्हाला स्कोर हा कमी पडत असेल, तर ज्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी रिपीटर आहे, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आता या 2023 ला सुद्धा असा प्रॉब्लेम झाला होता, बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स पण चांगले होते, बरेच आता स्पॉट राऊंड सुद्धा सिटी सेलच्या याच्यानुसार सिटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर नुसार स्पॉट राऊंड होणार होता, पण स्पॉट राऊंड झालेला नाही। बरेच विद्यार्थी 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असून सुद्धा ऍडमिशन मिळालेलं नाही, कारण स्पॉट राऊंड झालेला नाही। कारण त्यांना असं वाटत होतं की आपण स्पॉट राऊंड साठी वेट करू आणि नंतर आपण कमीत कमी पॅकेज मध्ये ऍडमिशन घेऊ। तर माझं प्रत्येकाला एकच सांगणं असेल विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 2024 मध्ये तुम्हाला लवकर निर्णय घ्यावा लागेल। आणि जसं नीटचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच तुम्हाला ऍडमिशनची प्रोसिजर ही लवकरात लवकर कॉलेजशी बोलून तुम्हाला करावी लागेल, कारण की तुमचा जर स्कोर कमी असेल, तुम्ही थांबून सुद्धा तुमचा वेट येणार नाही। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना 550-500+ मार्क्स असतील, ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं आहे, 250-300+ स्कोर असेल, तशा विद्यार्थ्यांना मेरिट थ्रू ही त्यांना ऍडमिशन मिळेल। पण मग ज्या विद्यार्थ्यांचा 200, 230, 200, 250च्या खाली विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय आहेत, या विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर या विद्यार्थ्यांना एकच पर्याय आहे, स्टेट मध्ये, आपल्या स्टेट मध्ये जर त्यांचं पॅकेज बजेट जर तुमचं असेल, लवकरात लवकर कुठेतरी शीट बुक करून घ्यायची, ऍडमिशन करून घ्यायचं, अन्यथा तुम्हाला अदर स्टेट शिवाय पर्याय नाही। एमपी असेल, कर्नाटका असेल, गुजरात, राजस्थान यासारख्या ठिकाणी कमीत कमी जस्ट फीवर तुमचं ऍडमिशन होते, डोनेशन 1 रुपया सुद्धा डोनेशन या पद्धतीने लागत नसतो। तर मी प्रत्येकाला माझं एकच सांगणं असेल की 2024 मध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे। जर तुम्ही वेट अँड वॉच केला तर तुम्हाला ऍडमिशन हे मिळणं पॉसिबल नाही, कारण की 2023 नुसारच आपण खूप वेट केला। 2023 ला आपण बघितलंय शेवटपर्यंत, तर आता सुद्धा कोर्टामध्ये सुद्धा सर्व चालू आहे प्रोसिजर, आता सुद्धा काहीही नाही आणि पॉसिबिलिटी तरी फार कमी आहे की होणारच नाही 2023 ची, कारण की आता नीटची परीक्षा 2 ते 2.5 महिन्यावर सुद्धा आलेली आहे। तर माझं एकच सर्वांना असेल, जेवढा तुमच्याकडे स्टडी करता येते, जेवढं स्कोर तुम्हाला इन्क्रीज करता येईल तेवढा स्कोर इन्क्रीज करा। आणि लास्ट ऑप्शन, तुम्ही जर स्टडी करून सुद्धा तुमचा स्कोर येत नसेल तर कुठेतरी तुमचं लवकरात लवकर जसा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर कुठेतरी ऍडमिशन हे घ्या, एवढंच माझं प्रत्येकाला सांगणं असेल। चला, आज आपण इथे थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तर बघा, परत एक वेळ, ज्या विद्यार्थ्यांना नवीन फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर त्यांना फक्त आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण अपडेट घ्यायचे असेल तर ते आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यांच्यापर्यंत आधी सर्व इन्फॉर्मेशन पोहोचेल। आणि हा, ज्या विद्यार्थ्यांना आता आमची काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करायची असेल, काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता, किंवा आमचे क्लासेस सुद्धा आमचे लीला माधव द मॉडर्न सायन्स अकॅडमी या नावाने क्लासेस सुद्धा आम्ही स्टार्टअप केलेले आहेत।
आता 2 ते 3 दिवसात आमच्या टेस्ट सिरीज सुद्धा चालू होतील, तर आमच्याशी कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर दिलेले आहेत, थंबनेलवर नंबर दिलेला आहे. सर्व आम्ही तुमची मदत करू. चला तर आज इथं आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.